नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातलं पहिलं प्रकरण युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास या प्रकरणातील शेवटचे दोन घटक जे आहेत, औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद. आतापर्यंत या प्रकरणामध्ये आपण 5 घटकांचा अभ्यास केलेला आहे. युरोपातील धर्मयुद्धे आणि त्याचे दूरगामी परिणाम, त्यानंतर युरोपातील प्रबोधनाचा काळ, तसेच विज्ञानाचा विकास, विविध क्षेत्रातील शोधक आणि भौगोलिक शोध व शोधक. तर अशा पद्धतीनं 5 मुद्द्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर आज आपल्याला औद्योगिक क्रांती आणि आर्थिक राष्ट्रवाद या 2 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. तर चला तर आपण यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती. तर औद्योगिक क्रांती म्हणजे काय? तर औद्योगिक क्रांतीमध्ये क्रांती या शब्दाचा अर्थ, क्रांती म्हणजे बदल आणि औद्योगिक क्रांती म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये झालेले प्रचंड बदल. म्हणजेच औद्योगिक क्रांती जेव्हा झाली त्यावेळेला उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल घडून आले. तर औद्योगिक क्रांती ही का घडून आली? तर औद्योगिक क्रांती ही या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागले आणि या शोधामुळं यंत्राची चाकं फिरू लागली, वेगवेगळी यंत्र तयार होऊ लागली आणि या यंत्रावर मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूचं उत्पादन होऊ लागलं. त्यामुळं औद्योगिक क्रांती म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झालेला बदल होय. औद्योगिक क्रांतीची व्याख्या करत असताना आपल्याला असं म्हणता येईल की औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेला संक्रमण होय. औद्योगिक क्रांती म्हणजे काय? हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय. तर पूर्वी हस्तकला उद्योगामार्फत वेगवेगळ्या वस्तूचं निर्माण केलं जात होतं. म्हणजेच लघु उद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, हस्तकला उद्योग असतील, यांच्यामार्फत वस्तूचं उत्पादन केलं जात होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये नवीन नवीन यंत्र आल्यामुळं त्या ठिकाणी या हस्तकला उद्योगाची जागा ही यांत्रिक उद्योगाने घेतली आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालं. आणि त्यामुळंच औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेलं संक्रमण आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जगामध्ये ज्या आज वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला पाहायला भेटतात, त्याच्यामध्ये साधारणपणे म्हणजे अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपण 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था पाहतो. कोणत्या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था? पहिली आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी व्यक्तींच्या मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपल्याला सांगता येईल अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशाच्या अर्थव्यवस्था या भांडवलशाही अर्थव्यवस्था आहेत. आणि समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्या देशाची अर्थव्यवस्था ही ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पादनाची साधनं ही शासनाच्या मालकीची आहेत त्या अर्थव्यवस्थेला काय म्हणतात? सामाजिक म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्था असं म्हणतात. म्हणजे साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही शासनाच्या मालकीची असतात. उदाहरणार्थ चीन आणि रशियाचं आपल्याला उदाहरण देता येईल. आणि त्यानंतर आपल्याला दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं. मिश्र अर्थव्यवस्था कशाला म्हणायचं? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधनं ही खाजगी व्यक्तीच्या मालकीची असतात, त्याचबरोबर काही शासनाच्या मालकीची असतात. म्हणजे अशा पद्धतीनं खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारचं या ठिकाणी मिश्रण आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. आणि मिश्र अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारत हा एक मिश्र अर्थव्यवस्थेचं म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचं आपलं एक उदाहरण सांगता येईल. म्हणून म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही व्यवस्था समजून घ्यायची असेल तर आपल्याला या 2 अर्थव्यवस्था किंवा या 2 व्यवस्थाही समजून घेणं गरजेचं आहे. तर भांडवलशाही व्यवस्था जी आहे तर ही भांडवलशाही व्यवस्था कशामधून आलेली आहे? तर भांडवलशाही व्यवस्था ही औद्योगिक क्रांतीतूनच भांडवलशाही व्यवस्थेचा जन्म झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये
उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदाराच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की भांडवलशाही व्यवस्थेचं हे पहिलं वैशिष्ट्य आहे की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादनाची जी काही साधनं आहेत तर ती खाजगी मालकीच्या लोकांच्या हातात असतात, म्हणजेच ती खाजगी लोकांच्या मालकीची असतात. अशा प्रकारची अर्थव्यवस्था ज्या देशाची आहे त्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला दिसून येते. मग आपण आताच पाहितलं अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशाच्या अर्थव्यवस्था या भांडवलशाही अर्थव्यवस्था आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या भांडवलशाही व्यवस्थेतला दुसरा घटक जो आहे तो म्हणजे भांडवलदार वर्ग. म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये किंवा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलदार हा एक महत्त्वाचा वर्ग असतो. जो भांडवलदार वर्ग उद्योगांना काय करत असतो, कर्ज पुरवठ्याच्या ऐवजी म्हणजे भांडवल हे देत असतो, कारण त्यांचेच ते उद्योग असतात. म्हणजे भांडवलदार वर्ग हा भांडवल पुरवणारा वर्ग असतो. आणि आज जर आपण पाहिलं की जगामध्ये अशा पद्धतीचे भांडवल पुरवणारे अनेक भांडवलदार आहेत, ज्यांच्या आज बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये जगामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्या कशाला म्हणायचं, ज्या कंपनीचं मुख्य कार्यालय हे स्वतःच्या देशामध्ये असतं आणि त्यांच्या इतरत्र जगामध्ये शाखा पसरलेल्या असतात, त्याला आपण बहुराष्ट्रीय कंपन्या असं म्हणतो. या बहुराष्ट्रीय कंपन्यांना पण कोण दिलेलं असतं भांडवल, हे या भांडवलदार वर्गाचंच. हाच तो भांडवलदार वर्ग की जो भांडवलदार वर्ग हा श्रमिकांची पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. भांडवलशाही व्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कमीत कमी किमतीत वस्तू तयार करणं. हा भांडवलदार वर्ग काय करत असतो की वस्तूची किंमत कमीत कमी राहील याचा विचार हा जास्तीत जास्त करत असतो, कारण कमीत कमी किंमत जर राहिली तर त्याला जास्तीत जास्त नफा मिळतो. आणि जर वस्तूची किंमत कमी राहिली तर त्याच्या वस्तू या मार्केटमध्ये जास्तीत जास्त विकू शकतात. आणि जर किंमत जास्त असेल तर त्या वस्तूंना मार्केटमध्ये मागणी येणार नाही, म्हणून कमीत कमी किंमत ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर त्याला जर कमीत कमी किंमत ठेवायची असेल तर त्याला काय करावं लागेल, जे काही श्रमिक आहेत म्हणजेच वस्तूचं उत्पादन करणारा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे श्रमिक. या श्रमिकाला जो मोबदला दिला जातो त्याला आपण मजुरी असं म्हणतो. तर ही मजुरी किंवा श्रमिकाचा मोबदला जो आहे तर हा श्रमिकाचा मोबदला काय करावा लागेल, त्याला कमीत कमी द्यावा लागेल. म्हणून कमीत कमी जर मोबदला दिला तरच उत्पादन खर्च कमी येईल आणि उत्पादन खर्च कमी आला तर किंमत कमी आपल्याला ठेवता येईल. म्हणून श्रमिकांना कमीत कमी मोबदला या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये दिला जातो. त्याचबरोबर अधिक नफा मिळवणं, कोणत्याही भांडवलदाराचा महत्तम नफा जास्तीत जास्त नफा मिळवणं हा महत्त्वाचा उद्देश असतो. आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठीच तो वस्तूची किंमत कमीत कमी ठेवतो, त्याचबरोबर श्रमाचा मोबदला कमी देत असतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्यानंतर आपल्याला सहावं वैशिष्ट्य सांगता येईल की वस्तूची किंमत ठरवणं. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार हा भांडवलदाराला आहे. जरी भांडवलदार वस्तूची किंमत जरी ठरवत असला, किंमत ठरवण्याचा जरी अधिकार असला, परंतु वस्तू निवडण्याचं स्वातंत्र्य हे उपभोक्त्याला आहे. कारण उपभोक्ता म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उपभोक्त्याला वस्तू निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. तो कोणतीही वस्तू घेऊ शकतो. जरी भांडवलदारानं वस्तूची किंमत ठरवलेली असली तरी पण ती वस्तू घ्यायची का नाही हे त्याच्या हातामध्ये असतं. कारण आपण आता आपलं उदाहरण घेता येईल की उदाहरणार्थ भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपण पाहतो की समजा पार्लेजीचा पुडा असेल तर त्याची किंमत जरी म्हणजे त्याची किंमत जरी भांडवलदारानं किंवा उद्योजकानं ठरवलेली असली तरी तो पार्लेजी घ्यायचा का नाही किंवा क्रॅकजॅकचा पुडा घ्यायचा किंवा दुसरा पुडा घ्यायचा याचं जे स्वातंत्र्य आहे तर हे स्वातंत्र्य कोणाला आहे, तर हे उपभोक्त्याला आहे. म्हणजे उपभोक्त्याला वस्तूची निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं. तसं या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार मात्र कोणाला असतो, तर वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार हा भांडवलदाराला असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये सांगता येतील. या भांडवलशाही व्यवस्थेच्या वैशिष्ट्यानंतर आपण जाऊ औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्ये का घडून आली. म्हणजे जे औद्योगिक क्रांती जगामध्ये घडून आलेली आहे ती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये ही औद्योगिक क्रांती घडून आलेली आपल्याला माहिती, आणि ती कापड उद्योगामध्ये सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती ही घडून आलेली आहे. तर ही औद्योगिक क्रांती प्रथम इंग्लंडमध्येच का घडून आली, त्याला काही घटक कारणीभूत आहेत.
तर ही क्रांती इंग्लंडमध्ये घडून येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे लोह खनिजांचं आणि कोळशांचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये उपलब्ध आहेत. कारण या ठिकाणी जे काही यंत्र आहेत तर हे यंत्र चालवण्यासाठी त्याला जी ऊर्जा लागते तर ती कोळशापासून मिळते. उदाहरणार्थ बाष्पशक्तीवर चालणारे यंत्र असतील किंवा त्या ठिकाणचे लोह खनिज असतील, तर या लोह खनिजामुळेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणाने साठा असल्यामुळं म्हणजे औद्योगिक क्रांती ही त्या ठिकाणी घडून आलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहितलं की कापड उद्योगामध्ये सगळ्यात प्रथम ही औद्योगिक क्रांती कापड उद्योगामध्ये इंग्लंडमध्ये घडून आलेली. तर इंग्लंडमध्ये कापड उद्योगात औद्योगिक क्रांती का घडून आली तर त्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, त्या ठिकाणचं हवामान. म्हणजेच कापड उद्योगासाठी लागणारं जे काय अनुकूल हवामान आहे, दमट हवामान आहे, तर हे दमट हवामान हे सुती धागे बनवण्यासाठी उपयुक्त असतं आणि म्हणून ज्या ठिकाणी दमट हवामान आहे त्याच ठिकाणी कापड उद्योगाचं केंद्रीकरण होतं. म्हणून सर्वात प्रथम कापड म्हणजे वस्त्र उद्योगाच्या बाबतीतच औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये घडून आलेली आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला कारण सांगता येईल इंग्लंडच्या ताब्यातील अनेक वसाहती. कारण तुम्हाला माहिती आहे की मध्ययुगाच्या कालखंडामध्ये इंग्लंडच्या जगामध्ये अनेक वसाहती होत्या. या वसाहतीच्या स्पर्धेमध्ये डच, पोर्तुगीज, त्याचबरोबर फ्रान्स हे देश जरी असले तरी परंतु या सर्वांमध्ये इंग्लंड हा पुढं होता. भारताचं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर भारतामध्ये अनेक देशांनी वसाहती निर्माण केल्या. इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच यांच्या वसाहती भारतामध्ये होत्या. पण सर्वात शेवटी या ठिकाणी इंग्रजांनीच भारतामध्ये सत्ता स्थापन केलेली होती. कारण या स्पर्धेमध्ये इंग्रज हे यशस्वी झालेले होते आणि म्हणून इंग्रजांनी भारतावर अनेक वर्ष राज्य केलेलं होतं. म्हणजे एक काळ असा होता की इंग्रजांच्या जगामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वसाहती होत्या आणि वसाहती असल्यामुळं साहजिकच त्यांना म्हणजे जो काही पक्का माल आहे तो पक्का माल विकण्यासाठी बाजारपेठा उपलब्ध झाल्या होत्या आणि त्याचबरोबर या देशामध्ये असलेला जो कच्चा माल आहे तर तो कच्चा माल इंग्रज काय करत होते, ते आपल्या देशामध्ये नेत होते आणि त्या आपल्या देशामध्ये नेऊन त्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये त्या ठिकाणी केलं जायचं आणि तो परत पक्का माल या वसाहतीमध्ये तो विकला जायचा आणि या कारणामुळं औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये घडून आलेली आहे. त्याचबरोबर पक्का माल वसाहतीमध्ये विकणं सहज शक्य, कारण त्यांच्या मालकीच्या या वसाहती असल्यामुळं तयार झालेला जो पक्का माल आहे तर तो पक्का माल ते सहज पद्धतीनं म्हणजेच त्या देशामध्ये जाऊन विकू शकत होते आणि हेही कारण आहे औद्योगिक क्रांती घडून येण्यापाठीमागचं. तर अशा पद्धतीनं औद्योगिक क्रांती ही वेगवेगळ्या कारणामुळं इंग्लंडमध्ये घडून आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की औद्योगिक क्रांतीचे भारतावरील दूरगामी परिणाम. म्हणजे इंग्लंडमध्ये जरी औद्योगिक क्रांती झालेली असली तरी त्या औद्योगिक क्रांतीचे फार दूरगामी असे परिणाम हे जगावर आणि भारतावर झालेले आहेत. तर भारतावर त्याचे काय परिणाम झालेत, कारण भारतावर इंग्रजांचं राज्य होतं आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला परिणाम काय झाला तर भारतातील लघुउद्योग, हस्तकला उद्योग बंद पडले. म्हणजे जे काही लघुउद्योग होते, हस्तकला उद्योग होते तर हे बंद पडले. भारतामध्ये लघुउद्योग किंवा हस्तकला उद्योगाच्या मार्फत फार मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूचं उत्पादन केलं जात होतं आणि ज्या वस्तूचं उत्पादन केलं जात होतं त्याला इतर देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती आणि म्हणून मध्ययुगामध्ये किंवा प्राचीन कालखंडामध्ये भारत हा सुजलाम सुफलाम किंवा भारतामध्ये सुवर्णयुग होतं असं आपल्याला दिसून येतं. कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं हे या वस्तूच्या मोबदल्यामध्ये भारतात सोनं मोठ्या प्रमाणामध्ये येत होतं. कारण हस्तकला उद्योगामध्ये तयार झालेल्या ज्या काही वस्तू होत्या, उदाहरणार्थ कापड उद्योग असेल, पैठणची पैठणी असेल किंवा बनारसी असेल किंवा इतर वस्तू असतील, अनेक वस्तू भारतातल्या प्रसिद्ध होत्या. त्याचबरोबर हस्तकला उद्योग असतील किंवा दंत व्यवसाय किंवा हस्तिदंताच्या वस्तू, हस्तिदंतापासून बनवलेल्या वस्तू असतील, यालाही भारतातली वस्तूंना दुसऱ्या देशामध्ये प्रचंड मागणी होती आणि हा सगळा माल विकल्याच्या नंतर दुसऱ्या देशामधून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं भारतामध्ये येत होतं आणि त्यामुळं भारतामध्ये सुवर्णयुग होतं असं आपल्याला म्हणता येईल. परंतु जेव्हा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीनंतर मात्र या ठिकाणचे हस्तकला उद्योग किंवा लघु उद्योग हे बंद पडले. कारण या उद्योगातील आलेल्या उत्पादनाबरोबर या ठिकाणचे उद्योग हे टिकू शकले नाहीत. उदाहरणार्थ त्यांचं कापड असेल किंवा इतर वस्तू असतील तर त्या कमी किमतीला त्या भारतामध्ये विकू लागले
तसंच त्यावर कसल्याही प्रकारचे निर्बंध नव्हते, कर लादले नव्हते, कारण इंग्रजांचं सरकार होतं. उलट आपल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये जात असताना ते मात्र काय करायचे, त्याच्यावर कर लादायचे. कारण कर जर लावले तर वस्तूच्या किमती काय व्हायच्या, वाढायच्या. आणि त्यामुळं हळूहळू भारतातले लघु उद्योग, हस्तकला उद्योग हे इंग्रजांनी बंद पाडले. हा फार दुर्गामी परिणाम आपल्या देशावर घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं भारतातले जे काही श्रमिक होते, हस्तकला उद्योगामध्ये काम करणारे कारागीर होते, तर त्यांच्यावर बेकारीची पाळी आली. त्यानंतर कापड उद्योगाला उतरती कळा लागली. भारतामध्ये कापड उद्योग हा मोठ्या भरभराटीस आलेला होता. अनेक कापड गिरण्या होत्या. हस्तकला उद्योग होता, म्हणजे कापडापासून कापसापासून कापड हे बनवलं जायचं आणि त्या बनवलेल्या कापडाला दुसऱ्या देशामध्ये प्रचंड मागणी होती. आताच सांगितलं मी, पैठणची शालू असेल, पैठणी असेल, तर किंवा इतर ठिकाणचं कापड असेल. मुंबई कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होती, कारण मुंबईला दमट हवामान होतं, त्यामुळं अनेक कापड गिरण्या या मुंबई होत्या. आणि या सगळ्या कापड गिरण्या किंवा जे काही कापड भारतामध्ये तयार होत होतं ते सगळं बंद झालं. कशामुळं? कारण इंग्रजांनी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रावर तयार झालेलं कापड हे भारतामध्ये आणलं आणि ते या ठिकाणी विकलं, आणि त्यामुळं कापड उद्योगाला उतरती कळा लागली. त्याचबरोबर सरकारचं धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचं होतं, कारण सरकारच या ठिकाणी कोणाचं होतं, इंग्रजांचं होतं. आणि त्यामुळं त्यांचं जे धोरण आहे तर ते निश्चितच धोरण कोणाच्या बाजूने असेल, ते इंग्रजांच्या बाजूने असेल. जास्तीत जास्त फायदा किंवा जास्तीत जास्त पैसा हा त्यांना त्यांच्या देशामध्ये कसा नेता येईल याचाच विचार हा इंग्रजांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. किंवा आयात निर्यातीच्या बाबतीतचं जे धोरण आहे, तर आयात निर्यातीच्या बाबतीतलं धोरणही त्यांनी कोणाच्या बाजूने केलं होतं, तर ते इंग्लंडच्या हिताचंच निर्माण केलेलं होतं, असं आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर रेल्वेच्या वापरामुळे त्यांना माल खेड्यापाड्यापर्यंत पाठवणं सोपं झालं. भारतामध्ये इंग्रजांनी सर्वात प्रथम रेल्वे आणली. भारतामध्ये रेल्वे नव्हती. मुंबई ते ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग इंग्रजांनी भारतामध्ये निर्माण केला. आता रेल्वे भारतामध्ये आणण्या पाठीमागचं कारण त्यांचं काय होतं, की त्यांना बंदरापासून पक्का माल हा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचायचा होता आणि खेड्यापाड्यातला कच्चा माल हा बंदरापर्यंत न्यायचा होता. त्यासाठी त्या रेल्वेची आवश्यकता होती, किंवा सैन्याची हालचाल करण्यासाठी रेल्वेची आवश्यकता होती. म्हणजे त्यांच्या हेतूसाठी त्यांनी रेल्वे ही भारतामध्ये आणलेली आहे. जरी भारताचा नंतर त्यामुळे जरी विकास झालेला असला तरी परंतु इंग्रजांचा या ठिकाणी निश्चितच स्वार्थ होता. आणि मग सगळ्यात म्हणजे हा एक चांगला फायदा आपल्या देशावर झाला, किंवा हा चांगला परिणाम म्हणजे भारतामध्ये रेल्वेचं जाळं हे निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर भारताचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात झाले. तर औद्योगिक क्रांतीमुळं भारताचं आर्थिक शोषण मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं. अक्षरशः म्हणजे इंग्रजांनी भारतातली एवढी संपत्ती त्यांच्या देशामध्ये ते घेऊन गेले की भारत हा त्यांनी कंगाल करून सोडला. एकेकाळी स्वर्णयुग असलेला भारत, एकेकाळी सुजलाम सुफलाम असलेला भारत त्यांनी दारिद्र्याच्या खाईमध्ये लोटला असं आपल्याला सांगता येईल. दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या निस्सारणाचा जो सिद्धांत आहे, तर त्यांनी त्या आर्थिक निस्सारणाच्या सिद्धांतामध्ये इंग्रजांनी भारताची पिळवणूक कशा पद्धतीने केलेली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण हे इंग्रजांनी भारताचं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं औद्योगिक क्रांतीचे भारतावर दुर्गामी परिणाम हे झालेले आहेत असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, या औद्योगिक क्रांतीमुळंच जो नवीन वाद निर्माण झालेला आहे, किंवा जो नवीन समस्या निर्माण झाली ती म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. आर्थिक राष्ट्रवाद हे औद्योगिक क्रांतीमधूनच जन्माला आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आर्थिक आणि राष्ट्रवाद, आता राष्ट्रवाद म्हणजे काय याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे की राष्ट्रवाद कशाला म्हणतात. राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यावर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय विचारप्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद म्हणजेच राष्ट्रवाद. तर राष्ट्रवादामध्ये काय केलं जातं, राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानलं जातं. राष्ट्र आणि राष्ट्रभूमी म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रभूमी याला आदर्श मानून त्या ठिकाणी तशा प्रकारची म्हणजे विचारसरणी ही अंमलात आणली जाते. आज आपण पाहतो की आज आपण
सहज आज चीनच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या चीनच्या वस्तूवर आपण काय करतो, बहिष्कार, म्हणजे लोक बहिष्कार टाकायचा म्हणतात, किंवा चीनच्या अनेक ॲपवर काय केलेलं आपण बंधनं घातलीत. म्हणजे हा एक राष्ट्रवादाच आहे, आर्थिक राष्ट्रवादच आहे. तर अशा प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद प्रत्येक देशाला वाटतं की आपला देश हा विकसित झाला पाहिजे, आपल्या देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे. मग आर्थिक विकास कशा पद्धतीनं करायचा, तर आर्थिक विकास हा दुसऱ्या देशातल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्या देशामध्ये कमीत कमी कशा येतील, म्हणजे त्या वस्तूंची आयात आपल्याला कमीत कमी कशी करावी लागेल आणि आपल्या वस्तू दुसऱ्या देशामध्ये जास्तीत जास्त कशा निर्यात केल्या जातील, तर त्यासाठी वेगवेगळे निर्बंध अनेक देश या दुसऱ्या देशाच्या वस्तूवर लादत असतात आणि त्याच्यातूनच काय होतं, आर्थिक राष्ट्रवाद हा निर्माण होतो. आता हे आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय, आर्थिक राष्ट्रवादाची व्याख्या आपल्याला पुढील पद्धतीने सांगता येईल. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मनुष्यबळ आणि भांडवल निर्मितीवर, घरगुती नियंत्रणावर जोर दिला जातो आणि आवश्यकतेनुसार दर आणि इतर निर्बंध लादण्यास मागे पुढे पाहत नाही, तेव्हा एखाद्या देशाच्या आर्थिक विचारसरणीला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हणतात. आर्थिक राष्ट्रवादामध्ये काय केलं जातं की एखादी देशाची अर्थव्यवस्था काय करते, त्या अर्थव्यवस्थेमध्ये काय केलं जातं, मनुष्यबळ असेल, भांडवल निर्मिती असेल, किंवा घरगुती नियंत्रण असतील, किंवा जे वेगवेगळे दर असतील, किंवा इतर निर्बंध असतील, तर हे निर्बंध लादण्यासाठी तो देश मागं पुढं पाहत नाही. म्हणजे तशा प्रकारचे निर्बंध हे लादले जातात, त्याला काय म्हणायचं, तशा प्रकारची जी विचारसरणी आहे तिला आर्थिक राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. आज आपण पाहतो की पाश्चिमात्य राष्ट्र जरी असले तर ते पण काय करतात, आपल्या देशातल्या काही वस्तू असतील, उदाहरणार्थ आपल्या देशातली फळं असतील, भाजीपाला असेल, किंवा इतर काही वस्तू असतील, तर त्या वस्तू ते काय करतात, वेगवेगळी कारणं दाखवून, मग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचीच फवारणी केलेली, किंवा ते आरोग्यासाठी चांगलेच नाहीत, अशी वेगवेगळी कारणं देऊन त्या वस्तू काय केल्या जातात, वस्तू विकत घेतल्या जात नाहीत. म्हणजे हा काय एक प्रकारचा आर्थिक राष्ट्रवादच आहे. कारण त्यांना त्यांच्याच देशातल्या वस्तू लोकांनी वापराव्यात, त्यांच्याच देशातल्या लोकांनी वस्तू जर वापरल्या तर त्यांना विदेशी चलन खर्चायची गरज नाही. म्हणून अशा प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद हा आपल्याला आज प्रत्येक राष्ट्रामध्ये पाहायला भेटतो. त्याचबरोबर या आर्थिक राष्ट्रवादामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपल्याला पाहायचे. तर आर्थिक राष्ट्रवादामध्ये म्हणजे आर्थिक राष्ट्रामध्ये कोणते कोणते घटक येतात, त्यामध्ये पहिला घटक आहे म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात राष्ट्रवाद हा पुढे आला. म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद हा कधी निर्माण झाला, तर औद्योगिक क्रांतीमधूनच आर्थिक राष्ट्रवादाचा जन्म झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आर्थिक विकासाला प्राधान्य, आर्थिक राष्ट्रवादामध्ये काय केलं जातं, आर्थिक राष्ट्रवादामध्ये आर्थिक विकास हा कशा पद्धतीनं साधता येईल याचा विचार प्रत्येक राष्ट्र करत असतं. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी कशी करता येईल याचा विचार प्रत्येक राष्ट्र करत असतं. जे काही प्रतिस्पर्धी राष्ट्र आहेत त्या राष्ट्राच्या म्हणजे कोणत्या कोणत्या बाबतीत आपल्याला त्याची नाकेबंदी करता येईल, म्हणजे त्यांच्या ज्या वस्तू असतील त्या वस्तूवर कसे कर लादता येतील, किंवा त्याच्यावर कसे बंधनं घालता येतील, याचा विचार प्रत्येक राष्ट्र करत असतं. म्हणजे आर्थिक नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचबरोबर स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध, आयात निर्यातीवर बंदी. जे काही स्पर्धक राष्ट्र आहेत, म्हणजे समजा रशिया, चीन एकमेकाचे, रशिया असेल किंवा अमेरिका असेल किंवा चीन असेल, भारत असेल, तर एकमेकाचे जे स्पर्धक राष्ट्र आहेत तर हे स्पर्धक राष्ट्र काय करतात की व्यापारावर आर्थिक निर्बंध असतात. आज आपण पाहितलं की अमेरिका काय करते, चीनच्या अनेक वस्तू त्यांच्या देशामध्ये विकल्या जाणार नाही त्याच्यासाठी त्याच्यावर निर्बंध असते. तर चायना काय करते, अमेरिकेच्या वस्तूवर निर्बंध आणते. तसं भारतही तसंच करतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्र वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे आर्थिक निर्बंध म्हणजे आयात निर्यातीवर म्हणजे आर्थिक निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आयात निर्यातीचं जे धोरण आहे तर ते आपल्या देशासाठी अनुकूल कसं राहील याच्यासाठी प्रत्येक राष्ट्र हे विचार करत असतं. त्याचबरोबर स्पर्धक राष्ट्राच्या मालावर जबर जकात आकारणी तुम्हाला माहीत असेल. कारण जेव्हा ज्या प्रत्येक देश काय करत असतो की कमीत कमी वस्तूची आयात आपण कशी करावं आणि जास्तीत जास्त वस्तूची निर्यात आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या योजना ते राष्ट्र राबवत असतो. आणि त्याच्यामध्ये काय करतं, आपण ज्या वस्तूची आयात करतो त्या वस्तूवर जर जास्तीत जास्त कर लादला
तर त्या वस्तू त्या देशातले लोक विकत घेणार नाहीत. म्हणून स्पर्धक राष्ट्राच्या मालावर जबर कर आकारणी केली जाते. मग उदाहरणार्थ चीनमधून एखादी जर वस्तू भारतामध्ये येत असेल आणि भारतामध्ये जर ती वस्तू तयार होत असेल, चीनची वस्तू स्वस्त आहे म्हणून चीनच्या वस्तूवर काय केलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये कर लावला जातो. आणि कर लावला तर काय होईल, मग ती वस्तू भारतामध्ये आली की ती वस्तू महाग विकली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की 1991ला आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आणि मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, बाजारीकरण, वैश्वीकरण हे म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत. या ठिकाणी जागतिकीकरण म्हणजे काय, जगाची अर्थव्यवस्था एक करणं. मग जागतिकीकरणामध्ये आपण काय केलेलं होतं की कसल्याही प्रकारचे निर्बंध लादायचे नाहीत हे ठरवलेलं होतं. कारण 1991ला भारताचे जे अर्थमंत्री होते आणि माजी पंतप्रधान जे होते, कोण, तर ते मनमोहन सिंगांनी काय केलं की मनमोहन सिंगांनी 1991मध्ये मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला म्हणजे जगातल्या अनेक देशांनी मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची बंधनं आपल्याला आणता येत नाहीत. तरीही अनेक लोक वेगवेगळी कारणं दाखवून काय करतात की अशा प्रकारे म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेत जरी वेगवेगळ्या प्रकारची नियमावली जरी असली तर ती नियमावली या ठिकाणी झुंगारून देतात असं आपल्याला म्हणता येईल. कारण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कसल्याही प्रकारची बंधनंही आणता येत नसतात. पण आज आपण पाहतो की म्हणजे जागतिकीकरण आणि आर्थिक राष्ट्रवाद हे काय परस्पर विरोधी. जागतिकीकरणामध्ये काय केलं जातं, वस्तूवर कोणतेही निर्बंध आणता येत नाहीत. तर आर्थिक राष्ट्रवादामध्ये काय केलं जातं, वस्तूवर निर्बंध आणले जातात. म्हणजे जबर कर आकारणी, आयात होणाऱ्या वस्तूवर आपण काय करतो, कर आकारणी करतो किंवा अनुदान देतो. अनेक वस्तूला म्हणजे भारतातल्या ज्या काही कारखाने आहेत, उद्योजक आहेत, त्यांना काय करतो, अनुदान देतो आणि त्यामुळे त्यांना वस्तू कमी किमतीमध्ये विकायला परवडतं. परंतु जागतिकीकरणामध्ये हे करता येत नाही. म्हणून स्पर्धक राष्ट्राच्या मालावर जबर जकात आकारणी ही या ठिकाणी केली जाते. त्यानंतर प्रतिस्पर्धी राष्ट्र जे ते वसाहती स्थापन करत असेल ते आपल्या वसाहती स्थापन करण्याचा प्रयत्न प्रत्येक राष्ट्र करत असतं. म्हणजे आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्या प्रतिस्पर्धेच्या ठिकाणी त्याचा बाजारपेठ त्यानं ज्या ठिकाणी उद्योग स्थापन केला असेल त्याच ठिकाणी आपलेही उद्योग आपण नेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स किंवा चीन, रशिया किंवा आपलाही देश म्हणजे या स्पर्धेमध्ये निश्चितच आता आपल्याला दिसून येतो. परंतु पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये ही स्पर्धा आपल्याला जास्त दिसून येते. म्हणजे अमेरिका काय करते, त्यांचे उद्योग भारतामध्ये आणण्याचा प्रयत्न करते. तिकडच्या बाजूनं रशियाही, तिकडं चायना म्हणजे सगळे देश आपल्या देशामध्ये उद्योग स्थापन करण्यासाठी प्रयत्न करतात. का, कारण प्रतिस्पर्धी राष्ट्राचे म्हणजे जेवढे उद्योग त्यांचे या देशामध्ये असतील तेवढं त्यांना काय होईल, त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त मिळेल. म्हणून प्रतिस्पर्धी राष्ट्र जे ते वसाहती स्थापन करत असेल ते आपल्या वसाहती म्हणजे त्या काळामध्ये काय केलं जातं, वसाहती स्थापन केल्या जायच्या. आता काय करतात म्हणजे असे जे काही कमकुवत राष्ट्र आहेत त्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व कसं निर्माण होईल याचा विचार म्हणजे प्रत्येक राष्ट्र करताना आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं आपल्याला आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय आणि आर्थिक राष्ट्रवादामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपल्याला या पद्धतीनं सांगता येईल. इथं आपलं प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.